आज आपण बनवणार आहोत बीट पराठा. कसं बनवायचे ते पाहूया. चला तर मग ही आहेत बीट. हे अर्धा किलो घेतलेले आहे मी. आणि इथे मी कट करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे. हे असं कट केलेलं आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत सगळं बीट कट केलेले. त्यासाठी लागणारं सामान तेल, तीळ, तिखट, मीठ, ओवा, जिरे, अद्रकचं पेस्ट, लसणाचं पेस्ट आणि चवीनुसार लाल तिखट, ही जिरा पावडर. हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि त्यासोबतच कोथिंबीर. हे पीठ लागणारं. हे बीट कट करून घेतलेले आहे, त्यामध्ये आपल्याला सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे. मी टाकलं आहे कोथिंबीर, लसणाचं पेस्ट, अद्रकाचं पेस्ट. आता टाकला आहे ओवा आणि आता टाकायचं आहे जिरा पावडर. आणि आता हे आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित, थोडंसं पाणी टाकून. हे मी इथं मिक्सरवरती फिरवून घेतलेलं आहे, छान बारीक झालेलं आहे. इथं मी पीठ घेतलेलं आहे आणि त्या पिठात टाकायचं आहे आपल्याला तेल साठ्यासाठी आणि चवीनुसार मीठ. आपल्याला तिखट पराठा करायची, यामुळे मीठ थोडंसं जास्तच लागणार आहे. चवीनुसार टाकायचं आहे हळद आणि त्यामध्ये आता हे तिखट चवीनुसार. कमी जास्त करू शकता आपण तिखट मीठ. आणि आता टाकायचं आहे आपल्याला पेस्ट. हे बीटची पूर्ण पेस्ट आहे आणि आता एका हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथं बघा हे मळून झालेलं आहे आणि मी हे 10 ते 15 मिनटं असं झाकून ठेवलं होतं. आणि आता आपल्याला करायचं आहे पराठा. चला तर मग करूया आपण एक पराठा. इथं त्याला लागणार आहे तेल आणि तीळ. छोटे छोटे आपल्याला पराठे करायचे आहेत. थोडंसं पीठ घ्यायचं आणि खूप छान पराठे लुसलुशीत होतात. आपल्याला बीट तर असं कुणालाच आवडत नाही, लेकरांना आवडत नाही, आपल्याला आवडत नाही. तर अशा पद्धतीने जर आपण पराठे केलो तर एक बीटची फोड खाण्याच्या ऐवजी आपण 2 ते 3 पराठे सहज खाऊ शकतो. खूप छान होतात, टेस्टी होतात, खुसखुस होतात, मऊ लुसलुशीत. टेस्ट तर खूप भारी. असं कधीच वाटणार नाही की हे बीट पराठा आहे. हे छान असं मी लाटून घेतलेली आहे. वरती तीळ लावत आहे आणि आता आपल्याला ह्याला शेकून घ्यायचं आहे. छान असं तेल टाकायचं आहे तव्यावरती, चिटकणी म्हणून. पहिला पराठा हा इथे चिटकतो. छान असं आपल्याला शेकून घ्यायचं आहे. खूप छान पातळ छोटे छोटे पराठे झालेले आहेत. छान आता परतून घेऊया आपण. हे पाहू शकता. ते इकडे दुसरा पराठा लाटून घेत आहे मी. तोपर्यंत ही पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. पहिला थोडंसं चिटकल्यासारखं होतं, त्यामुळे थोडंसं तेल लावायचं आहे. आपल्याला प्रत्येक डॉक्टर सांगतात की बीट खायला, पण बीट हे कोणालाच खावंसं वाटत नाही. त्यामुळे बीट पराठे तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्हाला वाटणार सुद्धा नाही हे बीटचे पराठे आहेत म्हणून. इतके टेस्टी होतात. पालक पराठा, मेथी पराठा याच्यापेक्षा सुद्धा हा बीट पराठा खूप सुंदर होऊ शकतो, चवीला सुद्धा आणि खायला सुद्धा. छान परतलेला आहे आणि पहिल्याचा पराठा हा छान व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे. हे पाहू शकता, पराठा छान शेकलेला आहे, खमंग. त्याच्यासोबत आहे हिरवी मिरचीचा ठेचा आणि सॉस. यासोबत आपण चटणी पण घेऊ शकतो, दही पण घेऊ शकतो, सॉस पण घेऊ शकतो, लोणचं सुद्धा घेऊ शकतो. कशासोबत बी आपण हे खाऊ शकतो.